डॉक्टर स्वाती देशपांडे यांना सुद्धा 10 मिनिटं सांगणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे, पण मी तो करतोय. त्यांना 10 मिनिटांमध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त करावं असं त्यांना मी विनंती करतो. त्यांचा परिचय काळ मी अनेकांना झाले, त्या गायनाकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांचं सगळं 10वी 12वी त्याच्यानंतर MBBS सगळं मेरिटमध्ये झालेलं आहे आणि पूर्णपणे प्रथम श्रेणी विशेष प्रावीण्यासह झालं आहे. सगळ्या मेरिट झालेलं त्याचं पुढे 50 लोकांची यादी मुलांची नंबर केली, त्या 10वीला आलेल्या आहेत, 12वीला ते आलेले आहेत, MBBS आले आहेत, स्वर्णपदक मिळवलेलं आहे. अशा अनेक आहे. वाईमध्ये गेली 22 त्या दवाखाना चालत असतो दिवसभर आणि अतिशय चांगलं लिखाण करणारे आणि बोलणारे ते आहेत. आपल्या मासिकात लेखन सातत्यानं असतं. तर मी त्यांना विनंती करतो की कधी 10 मिनिटात आपले विचार व्यक्त करा. जे रघुवीर समर्थ सन्मान्य व्यासपीठ आणि इथे जमलेले लेखक आणि वाचक, सज्जनगड मासिक पत्रिकेचा 75वा वर्धापन दिन आणि त्या सोहळ्यानिमित्त आपण इथं कालपासून जमलेले आहोत आणि अनेक विषयांनी अनेक विचारांनी समृद्ध होतो आहोत. समर्थांचं वाङ्मय, त्यांचं कार्य, त्याच्याबद्दल उत्सुकता, आदर, आकर्षण असणाऱ्या आपल्या सारख्या सर्व साधकांना सज्जनगड मासिक पत्रिका म्हणजे जणू ज्ञानाचा खजिनाच आहे. ही एक ज्ञानाची खिडकी आहे की जणू ती दर महिन्याला उघडते आणि आपल्याला ज्ञानाने, अनुभवाने, विचारांनी समृद्ध करून जाते. आदरणीय नेने काका आणि डॉक्टर अजित कुलकर्णी यांनी ह्या मासिकाचं रुपडं अत्यंत देखणं केलं, अंतरंग वाचनीय केलं आणि हे मासिक हे जनसामान्य लोकांमध्ये जास्तीत जास्त कसं पोहोचवता येईल हा प्रयत्न केला आणि तो खरोखर अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी असाच हा प्रवास आहे. कालच नेने काकांनी एक उल्लेख केला की एका घराण्यातले 6 जण या मासिकासाठी लिहितात आणि ते घराणं म्हणजे आमचं आहे. म्हणजे माझी आई विजयाताई सबनीस, माझा भाऊ विवेक सबनीस, माझी बहिणी मंजिरी सबनीस, माझे पती इथं आलेले आहेत डॉक्टर सुनील देशपांडे, माझा मामा अनिल पानसे आणि मी, असे आम्ही सगळेजण या मासिकासाठी लिहितो. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात लहान मी आहे, वयाने, अनुभवाने आणि ज्ञानाने. पण असं म्हणतात ना की लहान मुलांचं पोट कौतुक जरा जास्त होतं, अशा पद्धतीनं बहुतेक नेने काकांनी माझं नाव तर सुचवलं असेल आणि समर्थांचीच कृपा आहे की त्यामुळं मला एवढ्या महान लेखकांच्या मध्ये इथं बोलण्याची संधी मिळते. माझे वडील डॉक्टर श्रीकांत सबनीस, कैलासवासी डॉक्टर श्रीकांत सबनीस हे सुद्धा भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोधीचे गाढे अभ्यासक होते आणि आपल्या सज्जनगड मासिक पत्रिकेचे लेखक होते. अध्यात्म आणि विज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता आणि नेने काकांनी आज मला याच विषयावर बोलायला सांगितलं आहे. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम. नामस्मरण भक्तीमधील ही ओवी वाचत असताना मला काही शास्त्रीय संदर्भ आठवले. अँड्र्यू न्यूबर हा अमेरिकन न्यूरोसायंटिस्ट आणि यांनी ब्रेन इमेजिंग टेक्निकद्वारा नामस्मरण, प्रार्थना किंवा ध्यान याचे मानवाच्या मेंदूवर होणारे परिणाम अभ्यासले. माझ्या मनोगतामध्ये थोडेसे इंग्लिश शब्द येतील यासाठी मला क्षमा करा. आपल्या मेंदूमध्ये पुढचा जो भाग आहे त्याला फ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतात आणि नामस्मरणामुळे या फ्रंटल कॉर्टेक्सची ॲक्टिव्हिटी ही वाढते आणि त्यामुळं फ्रंटल कॉर्टेक्स ज्या कारणासाठी उपयोगी पडतं ते स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, एकाग्रता, आत्मविश्वास हा मनुष्याचा वाढू शकतो हे त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. आपल्या मेंदूचे 2 भाग आहेत, परायटल लोब्स. ते परायटल लोब्सची ॲक्टिव्हिटी नामस्मरणामुळे कमी होते आणि जे काही सेन्सरी स्टिम्युलस म्हणजे कानांनी आपण ऐकतो, डोळ्यांनी पाहतो, तोंडाने जिभेने चव बघतो, त्वचेने स्पर्श, ह्या ज्या काही पंच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत की जे सतत क्रिया आणि प्रतिक्रिया या रूपाने आपल्या मनामध्ये उमटत असतात, त्या परायटल लोब्सची ॲक्टिव्हिटी कमी होते आणि त्यामुळे साहजिकच मनुष्य अंतर्मुख व्हायला लागतो आणि कनेक्टिंग विथ द युनिवर्स हे साधायला लागतं. हे त्यांनी
ब्रेन इमेजिंग टेक्निकद्वारा सिद्ध केले. हेरॉल्ड कोइन नावाचा एक सायकॅट्रिस्ट जो ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे, त्यांनी सुद्धा स्पिरिच्युअल सायन्स आणि त्याचे मेंटल आणि फिजिकल हेल्थ यावर होणारे परिणाम यावर अनेक रिसर्च पेपर्स लिहिले, अनेक पुस्तकं लिहिली आणि हा विषय अधिक अभ्यास. एशियन जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन या इंटरनॅशनल जर्नलमध्ये पुण्यातील काही डॉक्टरांनी विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणाचे 9 मिनिटं जर विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं तर त्यांनी काही डिव्हाइसेस वापरले आणि त्याद्वारे त्यांनी हे सिद्ध केलं की नाडीचे ठोके, रक्तदाब आणि हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही वाढते. तर हे सगळे जे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेले, आता मी मेडिकलची स्टुडंट असल्यामुळं हे शास्त्रज्ञांचे संदर्भ जेव्हा मी वाचले तेव्हा मला अधिक ही ओवी समर्थांची पटली आणि रुचली की स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. म्हणजे नामस्मरणाने प्रेयस आणि श्रेयस हे दोन्ही साध्य होऊ शकतं हे मला पटलं. वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ हे पंचमहाभूतांवर प्रयोग करतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वीवर प्रयोग करता करता घरं बांधली, खाणी खोदल्या. आप म्हणजे जल, धरणं बांधली, जलाचा दाब नियंत्रित केला धरणांमधला. आपल्या शरीरामध्ये रक्त वाहते, त्या रक्ताचा दाब सुद्धा नियंत्रित करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश आलं. पृथ्वी, आप, तेज, अग्नी. अग्नीला मर्यादित करून कुकिंग म्हणजे स्वयंपाक क्षेत्रामध्ये मोठी क्रांती शास्त्रज्ञांनी केली. पृथ्वी, आप, तेज, वायू. वायू म्हणजे साऊंड व्हायब्रेशन्स वापरून अनेक शोध शास्त्रज्ञांनी केलेले आहेत. आम्ही जे अल्ट्रासाऊंड मशीन म्हणजे सोनोग्राफी मशीन जे वापरतो त्याच्यामध्ये साऊंड व्हायब्रेशन्स वापरले जातात. आणि आकाश म्हणजे अवकाशामध्ये भरारी मारण्यामध्ये शास्त्रज्ञ यशस्वी झालेले आहेत. पण आकाशाची तन्मात्रा, शब्द तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ यशस्वी झालेले नाही. कारण शब्द म्हणजे फक्त वैखरी वाणी नाही, तर वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा म्हणजे परावाणीपर्यंत पोहोचण्यामध्ये शास्त्रज्ञ यशस्वी झालेले नाही. ओंकार स्वरूपापर्यंत पोहोचण्यामध्ये वैज्ञानिक यशस्वी झालेले नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की वेअर फिजिक्स एंड्स मेटाफिजिक्स स्टार्ट्स. जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू. आमच्या ऋषीमुनींनी सुद्धा प्रयोग केले. पंचमहाभूतांवर आधारित या शरीरावर प्रयोग केले आणि ह्या प्रयोगांमुळं मन हे अंतर्मुख झालं. विज्ञानानं जे शोध लावले, रासायनिक खतांचा शोध असेल किंवा अणुबॉम्ब निर्माण केला, काही अंशी ते फायदेशीर ठरले, पण काही ठराविक स्टेजला ते विध्वंसक सुद्धा ठरलेले आहे. आणि त्यामुळे आपण पुन्हा रासायनिक खतांपासून सेंद्रिय खतांकडे वळलो. पण ऋषीमुनींनी जे शोध लावला की जी स्वस्वरूपाची ओळख ती शाश्वत सुखाकडे नेणारी, ती कायमस्वरूपी ठरलेली. आणि हा अध्यात्म आणि विज्ञान यामधला मला वाटते सगळ्यात महत्त्वाचा संबंध. समर्थांचं वाङ्मय वाचताना असं लक्षात आलं की जन्म दुःख निवारण या समासामध्ये समर्थांनी प्रसूती आणि प्रसूतीतील गुंतागुंत याबद्दल खूप विवेचन केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. स्वगुण परीक्षा या समासामध्ये समर्थांनी वार्धक्यामधील आजार त्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. आध्यात्मिकता या समासामध्ये तर सर्व प्रकारचे आजार म्हणजे अगदी डोक्यापासून ते पायापर्यंतचे सर्व प्रकारचे आजार हे समर्थांनी लिहिलेले आहेत. आत्मविवरण या समासामध्ये समर्थांनी शरीररचना, जे आम्ही ॲनाटॉमीमध्ये शरीररचना शिकतो, तर समर्थांनी आत्मविवरण समासामध्ये शरीराला वारुळाची उपमा दिलेली. आणि वारुळ जसं भव्य डोंगरासारखं असतं आणि आतून मुंग्यांना मोकळ वाटा असतात, तसं शरीरामध्ये नाड्या आहेत आणि नाड्यांचा गुंताड आहे आणि त्यामधून जल वाहतं असं समर्थांनी लिहून ठेवलं. 17व्या शतकामध्ये समर्थांनी मारुती स्तोत्र लिहिलं आणि 20व्या शतकामध्ये सोव्हिएत संघाने पहिलं अंतराळ उड्डाण घडवून आणलं आणि अंतराळवीरांनी झिरो ग्रॅव्हिटी झोन अनुभवला. समर्थांनी मारुती स्तोत्रामध्ये 17व्या शतकामध्ये लिहून ठेवलेलं आहे
आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ. शून्य मंडळ म्हणजे झिरो ग्रॅव्हिटी झोन. जो शोध लावायला 2 ते 3 दशकं 20व्या शतक उजाडावं लागलं ते 17व्या शतकामध्ये समर्थांनी लिहून ठेवलेले आहे. माझ्यासारख्या मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थीनीच म्हणते मी स्वतःला, तर मला असा प्रश्न पडतो की कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये किंवा कुठलंही वैज्ञानिक प्रचलित शिक्षण न घेतलेले समर्थ एवढे वैज्ञानिक दाखले कसे काय देतात. आणि मग मला जाणवतं ते म्हणजे आमचं ज्ञान हे विद्यापीठातून घेतलेलं ज्ञान आहे आणि समर्थांचं ज्ञान हे अनुभूतीतून आलेलं ज्ञान आहे. अनुभूतीतून आलेलं ज्ञान, अंतर्मुखतेतून आलेलं ज्ञान हे सर्वांच्या पलीकडे आहे आणि म्हणून समर्थ हे सर्वज्ञानी आहे. आणि हे सर्व समर्थांचं वाङ्मय अफाट आहे. आणि माझ्यासारखीचं तर मी आत्ता सांगितलं तसं माझं आत्ताशी सुरुवात आहे की वाचनाची सुरुवात आहे, पण अभ्यासाची आवड आहे. आईवडिलांकडून वारसा मिळालेला आहे. वडील भाऊ माझा मोठा आहे, तर भाऊ आणि वहिनी यांच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे. माझे पती यांच्याकडून लिखाणाची मला प्रेरणा मिळाली आणि यामुळे माझा हा अभ्यासाचा प्रवास हा चालू आहे. समर्थांनी म्हटलेलं आहे, नको रे मना क्रोध हा खेदकार. किंवा बद्धांची लक्षण सांगताना समर्थ म्हणतात, बहुकाम बहु क्रोध बहु गर्व बहु मद बहु द्वंद्व बहु खेद या नाव बद्ध. आता मेडिकल सायन्सनुसार जर आपण बघितलं तर आपल्या मेंदूमध्ये म्हणजे मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता. मनुष्यामध्ये बुद्धिमत्ता आहे. आणि बुद्धिमत्ता का आहे तर मनुष्याच्या मेंदूमध्ये जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे पुढचा, त्याच्यामुळे मनुष्याची बुद्धिमत्ता ही प्रगल्भ आहे प्राण्यापेक्षा. आणि प्राण्यांची बुद्धिमत्ता ही लिम्बिक सिस्टीम लेवलला काम करते. त्यामुळे हा महत्त्वाचा फरक आहे. आता जेव्हा मनुष्याला क्रोध येतो तेव्हा आपण नेहमी सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला असेल की मनुष्याला क्रोध आल्यानंतर त्याचं पल्स रेट, नाडीचे ठोके वाढतात, बीपी वाढतं, स्वतःवरचा ताबा जातो, सेल्फ आयडेंटिटी म्हणजे मी कोण आहे म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीनं नाही पण मी एक डॉक्टर आहे ह्या दृष्टीनं ती सेल्फ आयडेंटिटी सुद्धा मी विसरते मला क्रोध आला की. आणि मग माझा मेंदू जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला काम करायला पाहिजे तो लिम्बिक सिस्टीमला काम करतो. म्हणजे मी प्राण्यांच्या लेवलला जाते आणि माझं बिहेवियर ॲनिमल्ससारखं होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, कारण तो खेद निर्माण करणार आहे. किंवा बद्धांची लक्षणं सांगताना सांगतात समर्थ की क्रोध हा सोडून द्या. हे असे थोडेसे दाखले जेव्हा मिळतात तेव्हा खरं तर आपण आता बघितलंच आहे की अध्यात्म विज्ञान जिथं थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं. पण माझ्यासारख्या मेडिकल स्टुडंटचे हे दाखले मिळाले की हा विश्वास अधिक दृढ होतो. समर्थांप्रमाणेच आपल्याला सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अध्यात्म अभ्यासनाचा आपला स्वभाव अजून वाढावा. साधनेच्या क्षेत्रामध्ये अजून बळकटी यावी आणि अनुभूतीच्या प्रांतामध्ये विहार करता यावा ही समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. आणि मला इथं 2 शब्द बोलण्याची समर्थ सेवा मंडळाने संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मागते आणि डॉक्टर स्वाती देशपांडे यांनी सुद्धा अतिशय मर्यादित वेळेमध्ये विषय त्यांचा अतिशय चांगला मानला. म्हणजे खूप महत्त्वाचा आणि चर्चेचा याच्यावर अनेक ठिकाणी परिसंवाद झालेले अजून होतात असा विषय त्यांनी अत्यंत सुगम पद्धतीनं केवळ 10 मिनिटांमध्ये आपल्या समोर मांडला. या ठिकाणी मला आठवण होते की समर्थांचे किंवा ज्ञानेश्वरांचे सगळे संत किंवा आपले मोठे विचारवंत लेखक याच्याने काय करायचं लहानाचं मोठं करण्याचे मोठं काम करणे. 900-750 लोकांवर 9,500 ओव्या 9,000 ओव्या ज्ञानेश्वर लिहितात आणि त्या 9,000 ओव्यांचं भाष्य केवळ 9 पसायदानाच्या ओव्यामध्ये ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात. तसंच आता यांनी एवढ्या मोठ्या विषयाचं भाष्य अगदी 10 मिनिटाच्या आत केलं त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. यानंतर